ही संस्था नंतर जन्माला आली, गुरुकुल नंतर जन्माला आलं. तेच प्रेम नानांनी या पूर्ण परिसरावर नानांनी ते प्रेम केलं. भलेच त्या प्रेमाची जाण भान ज्ञान कृतज्ञता व्यक्त करणारे माणसं नसतील, पण नानांनी प्रेम मात्र एकतर्फी प्रेम केलं. हे त्रिकालाबाधित सत्य. सगळ्यांनी नानांना आपलंच म्हटलं. हे सगळे आपलेच आहेत, हे सगळे आपलेच आहेत, हे सगळे आपलेच आहेत. फक्त आपला आपला या असं नाही म्हणा, हे सगळे आपलेच आहेत. नाना असं म्हणत होते. सगळ्या परिसरावर प्रेम केलं. त्याच्यानंतर हे प्रेम देत असताना अनेक नानांवर संकट बी आले. पण संकट जरी येत असले, पण मी असं म्हणे, अरे कपालेश्वर सारखी इष्ट देवता जर नानांच्या पाठीमागे असेल तर काय संकट काय करतील? काही संकट काही करणार नाही. त्यावेळेला नाना एकटे राहायचे. कोणत्याही कीर्तनकार महात्म्यांनी सांगितलं नाही, एकटे नाना राहायचे. समोर ते प्रेत जळायचे. तरी बरोबर आहे गंगाधर महाराज, तरी काहीच वाटत नव्हतं. नानांचं जीवन सांगेल मी. आम्ही इथे आलो, समजा पुंजाराम महाराज असेल, मी असेल, हे महात्मे असेल, इथे आलो की नाना जरी वयाने मोठे होते, पण नानांनी मोठेपणा कधीच दाखवलं नाही. आमच्यामध्ये नाना राहिले, पोरांसारखे नाना राहिले. आमच्यामध्ये नाना रात्र रात्र नाना बसून असायचे. इथे नाही, आमच्या कजवाड्याला त्या परिसरात कीर्तनाला आले तरी नाना रात्रभर बसून असायचे. नाना असं म्हणत होते, मी विद्वान आहे, मी तुमचा गुरु आहे, मी असा आहे, मी तसा आहे. खरं तर मध्ये माझं कीर्तन राहिलं असताना मी अभंग घेणार होतो, शिष्याची तो नेगे सेवा मानी देवासारखे त्याचा फळे उपदेश, असा अभंग घेणार होतो. मला गुरु म्हणणारे फार पैदा झाले, पण मी कुणाचाच गुरु नाही हे म्हणणारे फक्त नाना आहेत. हे पण विसरू नका. इथला प्रसंग सांगतो. नानांच्या स्मरणात असेल की नाही मला माहिती नाही, पण काय सर्वव्यापी दृष्टी नानांची होती. सर्वव्यापी, विशाल अंतकरण, सर्व भूतांमध्ये ईश दृष्टी पाहणारी नानांची दृष्टी होती. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असतिनी शुनीचे व शोपाकेच्या पंडिता समदर्शना, ही वृत्ती नानांची होती. नानांची इथे खोली होती. हे मंदिर लहान होतं. इथे मला वाटतं कौलांची खोली होती. नाना बरोबर आहे ना? कौलांची खोली होती. त्या कौलांच्या खोलीमध्ये नाना असायचे. नानांचं भाग भांडवल काय होतं ते पण सांगतो. मला वाटतं ती खाकी कलरची भली मोठी पिशवी होती, शबनम. आजही माझ्या डोळ्यात येते. खाकी कलरची पिशवी असायची. दिंडीला पण ती असायची. त्या पिशवीमध्ये नानांचे कपडे सगळं तिथेच असायचं. काटकसर जीवन नानांच्या जीवनात पाहिले तर नानांनी अंडरपॅन्ट सुद्धा घरी शिवल्या, सुईदोऱ्याने अंडरपॅन्ट शिवल्या. कोपरे सुद्धा नाना सुईदोऱ्याने शिवायचे. खरं तर मशीनवर शिवणारे हजारो जन्माला आले असतील, पण सुई दोन्यारे अंडरपॅन्ट आणि कोपरे शिवणारे एकच महत्व आहे. पुरस्कार द्यायला पाहिजे आपण. काय कलाकृती, काय सांगू नानांची कलाकृती. मग त्या खोलीमध्ये नाना झोपायचे. मी एक दिवशी पुंजाराम बुवा मी आम्ही कुठून तरी एकूण कार्यक्रम करून आलो, थांबलो. नानाने त्यांचा अनुभव सांगितला आणि अनुभव सांगायचं कारण असं होतं ते पण सांगतो. रात्री 2-2:30 वाजेपर्यंत गप्पा गोष्टी झाल्या आणि त्या खोलीच्या बाजूला लाकडं पडलेली होती. ते चित्र सगळ्यांच्या डोळ्यात असेल. लाकडं होते, फार मोठे लाकडं होते. उठलो मी. नाना म्हटलं मी लगुला जाऊन आतो. काय सर्वज्ञपणा असेल. नाना म्हणे थांब, जाऊ नको तू. नाही थांबा म्हटलं. मी निघालो. दरवाजा उघडवला तोपर्यंत भला मोठा साप तिथे बसलो होता. असा फन करून बसला होता. नानांनी मला मागे ओढलं आणि साप निघून गेला. नाना म्हणे मी सांगत होतो तुला जाऊ नको असं. न जाणू हे अगोदर कळलं असेल ना, न सांगता तुम्हाला कळू येते अंतर, हे अगोदर कळलं असेल ना. अजून एक मुद्दा सांगेल. मी घाबरलो. मी 2दा घाबरलो नानांच्या बरोबर. 2दा घाबरलो. एकदा गुरुजींच्या दिंडीमध्ये, नाना बरोबर आहे, ओतूरला दिंडी जात होती आणि बहिर दिशेला गेलो. पहिले बाहेर जायचे. मग येतो का आवाज? असं जात होतो. बरी दिशेला बाहेर गेलो. ओतूरला असं टेकाड होतं. कोणीतरी तिकून 2 म्हातारे आल्या. रात्र होती. अशा काठी टेकत म्हाताऱ्या आल्या. मी असा घाबरलो ना. मी ऐकलं होतं लहानपणी चुडेल असते व संध्याकाळी. चुडेल. असा घाबरलो. थंडी होती पण घाम आला. थंडी वाजून आली. नाना म्हणे थांब रे, चुडेलच होती म्हणे.
पण मी पाणी देतो म्हणे मंत्र म्हणून. नानाने ग्लासमध्ये पाणी घेतलं. थांब म्हणे, पाणी पिण्याच्या अगोदर एक गोष्ट देतो. सांगू तुम्हाला, ते अवघड आहे जरा. तिथे वाणी म्हाताऱ्यांकडे मुक्काम होता. नाना बरोबर आहे, वाणी म्हाताऱ्या त्या म्हाताऱ्याच मला चुडेल दिसायच्या. हे कपालेश्वर स्मरण करून सांगतो. तिथे म्हातारी मला गुळ दिला. नाना 100% 100% खरं सांगतो, तो गुळ फोडला असं खाणार, त्या गुळमध्ये हाडूक निघालं. उतरून बाहेर म्हणतो. मग तर जास्त घाबरलो मी. नाना म्हणजे थांब रे, घाबरू नको, थांब. मग असं रुद्राक्षाची माळ घेतली, अशी पाण्यामध्ये टाकली आणि असं मृत्युंजय मंत्राचा ओम त्र्यंबकम यामहे सुगंधिम असं मंत्राचा जप केला. नानाने ते पाणी दिलं आणि मी चांगला होऊन गेलो. नाना म्हणे आपली ताकदच आहे तशी. मी चांगला झालो. तो अनुभव असा घाबरलो. तो इथे तो साप निघाला ना, घाबरलो मी. रात्रभर असा घाबरायचो, कुठून घेऊन देईल बो साप. नाना म्हणे बावळ्या, तुला सापाचं सांगतो म्हणे. हे कौलं आहेत ना वरती. म्हणतो हा, अशी कौलं होती, अशी पडवी होती, असंच होती पडवी. आपण बी पडवी करतो ना घरी. खरं तर साधूंना पडवी नको, पडवी आपल्यालाच पाहिजे. पडवी का बरं पाहिजे आपल्याला? जेव्हा म्हातारपणे पोरं लात मारतात ना, पडायला बरं राहते. त्यांना लात मारणारे नाही, त्यांच्या लाता खाणारे, त्यांना काय पडूची गरज आहे. आणि मग अशा पडी. नाना म्हणे अरे एवढ्या सापाला काय घाबरतो? रात्रभर एक साप इथे होता म्हणे. तो असा चालायचा की कौला असे उचलल्या जायचे म्हणे. नाना बरोबर, कौला असं उचललं जायचे म्हणे. कौलं उचलल्या जायचे. आणि मग मी त्याला म्हटलं, नाना म्हणे मी त्याला असं म्हटलं, भाऊ जाय रे म्हणे, नको त्रास देऊ म्हणे. ते असं म्हटलं, साप निघून गेला. हा नानांच्या जीवनाचा अनुभव. असे 100,000 अनुभव मी नानांबद्दल सांगेल. आणि आपल्या जीवनामध्ये आजचा तो दिवस आला, सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. सुवर्ण अक्षरात तो दिवस म्हणजे आज आपण नानांचा अमृत महोत्सव करतोय. अमृत महोत्सव करतोय. तुला करतोय. हे सगळं करीत असताना सांगू तुम्हाला, विशिष्ट काही दिवस असतात. पंचांगानुसार विशिष्ट दिवस असतात. आज तुम्ही सगळे भाग्यवान आहेत. मी पण भाग्यवान आहे. नानांसारखे महात्मे आपल्याला भेटले. आज नानांची ज्यांनी पूजा केली, ऐका आम्ही काय म्हणतो, नानांची ज्यांनी आज पूजा केली त्याला 7 जन्मापर्यंत कोणताच गुरु शोधाशोध करण्याची गरज नाही. याचं कारण सांगेल, आज फार मोठा योग आहे. आज गुरु पुषामृत योग आहे आजचा. आणि तो फक्त 12 12:30 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. कळलं ना काय काय म्हणतो. मग ज्यांना ज्यांना काय दक्षिणा स्वरूपात काय द्यायचं असेल ते सगळं माझ्याजवळ द्या. मी नानांना देईल, शपथ सांगतो. अर्ध तरी दिसू. का त्यांना मी अर्ध देईल? का त्यांना अर्ध देईल? हे सगळं मला त्यांनीच दिलेलं आहे म्हणून सांगतोय. हे सगळं त्यांनीच दिलंय. आता नानांच्या चतुराया सांगतो. चतुराया, कृष्णाच्या चतुराया कशाला सांगू मी? साम्य सांगतो ना, नानांच्या चतुराया सांगतो. असं म्हणतात बिरबल बुद्धिवान होऊन गेला. तिकडे कोण बोलतोय? साहेबाकी. नाना किती चतुर होते ते सांगतो. नाना महाराज, नाना किती चतुर होते. संस्थेमध्ये गणपती बसवला. गणपती असा गणपती बसवला. गणपती बसवला आणि नाना आरती करायला लागले. मग तिथे प्रसाद आला. काही नाही, फक्त एकच केळ असं ठेवलेलं होतं प्रसादा. ऐका, हा एक केळ असं ठेवलेलं होतं. आरती रतन करत होतं का? हा हो. नाना तिथे शेजारी उभे. आरती करेपर्यंत सगळ्यांच्या समोर एक केळ ठेवलं तिथे गणपतीजवळ. आरती झाली. आम्ही काय बावळेच होतो तेव्हा. आरती संपेपर्यंत एक केळ गायब होऊन गेलं. एकच केळ होतं आणि फक्त साल्ट राहिलं. नाना म्हणे प्रत्यक्ष गणपती बाप्पा केळ खाऊन गेला रे म्हणे. काय काय सांगू. मी रात्री बोललो होतो, 100% तुमच्या सगळ्यांपेक्षा जुना नानांजवळचा मी आहे. आणि त्या नानांच्या मी रात्री बोलता बोलता बोललो, नाना तुम्ही नव्हते, मी असं बोललो रात्री, हा नानांचा नाही अमृत महोत्सव. मग अरे नाना आपल्या करता जगले, तो आपला अमृत महोत्सव आहे असं मी रात्री बोलतो. आपल्या करता अमृत महोत्सव आहे. आणि त्या अमृत महोत्सवाची सांगता होत असताना काल्याच्या कीर्तनाने, आणि काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराने काय करावं? चरित्रात उचारावे गोकुळी
चरित्राला वाणीच्या द्वारा स्पर्श करण्याकरिता कार्याचे कीर्तन आहे. भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र गायले की आपलं जीवन पवित्र होतं. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमद्धार्थतम भूय गुणान्तिते भुरिदा जना. आपलं तप्त जीवन शांत करायचं असेल तर तव कथामृतम, त्याचं कथामृत श्रवण करा, ऐका, बोला, वाणीच्या द्वारा वाखाणा. आपलं तप्त जीवन शांत झाल्याविना राहणार नाही. म्हणजे कृष्ण परमात्म्याच्या चरित्राने तप्त जीवन शांत होतं. एकाच्या ध्यानात आलं की त्याचं चरित्र गायलं तरी आपलं जीवन शांत होतं, तर त्याची प्राप्ती आपण केली पाहिजे. ऐका, त्याची प्राप्ती आपण केली पाहिजे. मग त्या कृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीकरता कमी वेळेत अभंगात जातोय, नंतर सांगतो मी. कृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीकरिता त्यांनी खूप साधने केले, खूप साधने केले, खूप साधने केले, खूप साधने केले, पण त्या कृष्ण परमात्म्याच्या दारापर्यंत सुद्धा ती साधनं पोहोचली नाहीत, असं निळोबाराय महाराज म्हणतात. नाना साधनांच्या केल्या खटपटा, नाना साधनांच्या केल्या खटपटा, नाना साधनांच्या केल्या खटपटा, नाना साधनांच्या केल्या खटपटा, धन्य आनंदाची सापडली वेळ. वा वा. ते केळणं सांगा मग येळ येत राहू. खाली बसा मारती मध्ये या पुढे. धन्य आनंदाची सापडली वेळ, त्याने संत सज्जन भेटले कृपाळ, त्यांनी फेडलेला बुद्धीचा गोमाळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. नाना साधन केले, योग काय केला, कर्म काय केलं, यज्ञाधिक साधन केले. ही सगळी साधनं करून सुद्धा कृष्ण परमात्मा भेटणे न त्याच्या दारापर्यंत सुद्धा पोहोचता आलं नाही. मग त्याच्या ध्यानात आलं, ऐका, हे सगळं करून जर कृष्ण परमात्म्याच्या दारापर्यंत आपण जाऊ शकत नाही, पण आपण मात्र कटिबद्ध असलं पाहिजे. प्राण गेला तरी चालेल, पण हा निश्चय टिकवला पाहिजे. कारण निश्चय टिकवला पाहिजे ना, माणसाने एका जागेवर नीट राहिलं पाहिजे. मी असं म्हणतो, गुरुमंत्र बदल करू नका, गुरु बदल करू नका, इष्ट देवता बदल करू नका, संप्रदाय बदल करू नका, या काही गोष्टी बदल करायच्या नाहीत. गुरुमंत्र बदल करायचा नाही, गुरु बदल करायचा नाही, पण माणसं एका जागेवर नीट राहतच नाही, त्याला करू काय. मागच्या 5 वर्षापूर्वी धुळ्याला माझा एक अपक्ष मित्र उभा राहिला आणि तो आमदार झाला. नाना अपक्ष उभा राहिला, आमदार झाला. सध्या त्यांचंच वार आहे. ते कामात येतात बिचारे, भीतवर राहतात ना. आता बी कथा तसा दिली ती पण. मी त्याला भेटायला गेलो, म्हटलं वहिनी भाऊ कुठे गेले. म्हणतात ते आमदार झाले, माहिती पडलं ना. कुठे गेले म्हणे, ते मुंबईला गेले म्हणे. म्हणतो वहिनी
अपक्ष उभा राहिला भाऊ पण आमदार झाला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ती म्हणे तात्या मी माझ्या नवऱ्याची आभारी आहे म्हणे. मला काही डोकं चाललं म्हणतो वहिनी आभार कावर मानतात म्हणे. आभार मानण्याचं कारण असं आहे म्हणे आम्ही काही पिढी जात राजकारणात नाही म्हणे. म्हणे मग उगाच 5 वर्षापूर्वी माझा नवरा राजकारणात आला तरी आमदार झाला त्याच्याबद्दल आभारी आहे. मग तर त्याचं नशीब झालं असेल आमदार, आभार मानायची काय गरज? ती म्हणे आमदार झाला म्हणून नाही आभार म्हणे. मग 5 वर्षात माझ्या नवऱ्याने 7 पक्ष बदल केले म्हणे. म्हटलं मग वातावरण पण बदल केले असतील काय आभार मानायची काय गरज? तेच तर सांगते म्हणे तात्या. काय माझ्या नवऱ्याने फक्त पक्षच बदल केले. हो म्हणे माल बदल करणे म्हणे. ओय. नीट एका जागेवर राहा, निष्ठा टिकून ठेवा. तो म्हणे प्राण गेला तरी चालेल पण कृष्ण परमात्म्याची प्राप्ती करेल. त्याची निष्ठा जिवंत होती बाबा. तो म्हणे अजून काहीतरी साधनं केली पाहिजे. मग अजून साधनं केली. त्यांनी काय केलं? त्याने अनेक शास्त्रांचा अध्ययन केलं, अनेक शास्त्राचा अभ्यास केला. त्याला वाटतं शास्त्राचा अभ्यास केला की कृष्ण परमात्मा भेटेल. शास्त्राचा अभ्यास केला की कृष्ण परमात्मा भेटेल. खूप त्यांनी शास्त्रांचा अभ्यास केला पण तरी त्याला देव भेटला नाही. मग तो म्हणे शास्त्र सोडा म्हणे मग मी वेदाचा अभ्यासक होईल. ऐका अभंग आहे, मी वेदाचा अभ्यास करेल म्हणे. वेदाचा अभ्यास केला की मग तर मला देवाची प्राप्ती होईल ना, कृष्ण परमात्मा कन्हैया मला भेटेल ना. त्यांनी वेदाचं अध्ययन केलं पण खूप दिवस वेदाचं अध्ययन केलं, शास्त्राचं अध्ययन केलं तरी त्याला देव भेटला नाही. देव न भेटल्यामुळे तो ग्रस्त न जाणू तुकोबारायांजवळ आला. ऐका, तुकोबारायांजवळ आल्याच्या नंतर तुकोबारायन तो महाराज अहो कृष्ण परमात्मा प्राप्त केला की सगळे सुख येतील अशी माझी अनुभूती होती, असा माझा अनुभव, असं माझं मत होतं म्हणे महाराज. पण अनेक साधनं केले म्हणे. काय काय केलं? हे कर्मन बिरबन यज्ञन बिज्ञन हे चिल्लर साधनं सोडून द्या म्हणे. मग मी शास्त्राचा अभ्यास केला तरी कृष्ण कन्हैया मला भेटला नाही. मी वेदाचा अभ्यास केला, तुकोबाराय सांगतात मूर्खपणा केला. कृष्ण परमात्मा भेटण्याकरता या दोन्ही ग्रंथांचं अध्ययन केलं ना, चूक केली म्हणे. कसं काय? अरे हे दोन्ही ग्रंथ म्हणजे वन आहेत, वन. अभंगात घुसतोय आपण. हे दोन्ही ग्रंथ म्हणजे वन आहेत, वन. एका वनाचं नाव आहे अगमवन आणि एका वनाचं नाव आहे निगमवन. या निगम वनामध्ये तू फिरला तर तुला कृष्ण परमात्मा भेटणार नाही. अभंगाचं पहिलं चरण निगमाचे वन, निगमाचे वन, निगमाचे वन, निगमाचे वन, निगमाचे वन, निगमाचे वन, शास्त्र आहे आगम आणि एक आहे निगम.
मला वाटतं हे ज्यांच्या मुखातनं माझ्या लहानपणी ऐकलं ती मी आता सांगतो. आगमशास्त्र कोणतं आणि निगमशास्त्र कोणतं? जे शास्त्र कोणीतरी निर्माण केले त्याला आगम असे म्हणतात, आणि जे कोणीच निर्माण केलं नाही पण आहे त्याला निगम असे म्हणतात. हे शास्त्र जे बाकीचे आहेत ना ते आगमच आहेत, ते कोणीतरी करते आहेत. शास्त्र करते कपिलश्च, कनादश्च, गौतमश्च, पतंजली हे शास्त्र करते होऊन गेले ना. कोणीतरी जे लिहिलं की त्याला आगम असे म्हणतात. ना बरोबर आहे, कोणीतरी लिहिलेलं असेल त्याला आगम म्हणतात, पण जे कोणीच केलं नाही पण आहे त्याला निगम असे म्हणतात. निगम फक्त आणि फक्त वेद आहेत. वेदाचा करता नाही, विभाजन करणारा कोणीतरी असेल आहेत, पण वेद करता कोणीच नाही. मग वेद कसे जन्माला आले असं जर कोणी म्हणेल तर ज्ञानोबाराय सांगतात, वेदाची जन्म आख्यायिका ज्ञानोबाराय सांगतात. भगवान परमात्मा झोपले असताना ते घोरायला लागले, आणि घोरत असताना त्यांच्या घोरण्यातनं जे जन्माला आले ते वेद आहेत. म्हणजे घोरणं सुद्धा किती चांगले. बरं, हे देवाला सांगितलं की देवा तुम्ही घोरत असताना तुमच्या घोरण्यातनं वेदराशी जन्मले. जन्मले वेदराशी अशीच ओवी आहे ना. दयाचेनी श्वासोश्वासी जन्मले वेदराशी. वा रे वा. वेदराशी ज्यांच्या घोरण्यातनं जन्माला आले त्या देवाला एकाने विचारलं, देवा अहो तुम्ही घोरत होते आणि वेद जन्माला आले. भगवान म्हणे मन बायको विरोध सांगच म्हणे तुम्ही घोरतोस. एक दिवस सुद्धा घोरणू नाही. रामचंद्र बाबा घोरणारा मान्य करतो का? नाही. रात्री आम्ही झोपलो नानांकडे, घोरेत त्या हाव म्हण नाव घे म्हणतो मिनी घोरानू त्यास ना घोराना आवाज भितले ठोकाय रे ना. आता भगवान परमात्म्याच्या श्वासोश्वासातनं जन्मले वेद राशी ते निगम आहेत. मग एका त्या व्यक्तीने साधकाने अनेक आगम शास्त्रांचा अभ्यास केला, निगम शास्त्राचा अभ्यास केला. तुकोबाराय सांगतात अरे ते जंगल आहे, वन आहे. जंगल म्हटलं की तिथे नाना श्वापद आहेत, नाना संकट आहेत, नाना दर्या आहेत, नाना डोंगर सगळे तिथे. म्हणे मग तिथे किती पण फिराफिरण कृष्णाची शोधाशोध केली तू तर तुला तिथे कृष्ण परमात्मा भेटणार नाही. निगमाचे वन नका शोधू, होईल सीन. सीन याने दुःख पदरात पडेल. सीन होणार नाही. तसबे आणि तसबे येते. हां तसबे आणि तसबे. तुम्ही दोन्ही जण असा खुनाडू नका. काय तुमले सवयशी असं इशारा करा नाही. इशारा त्यांना करा, जाता जाता करा. हा आज आहे ते मर्म लक्षात आला आमच्या दोघांच्या. तुम्ही आज कोण आणणार करा अशा सौदा करी. जन्मले वेदराशी. ऐका तुम्हाला रडायचे पुढे रडायचे तुम्हाला. तुकोबार आहे त्याला सांगतात नको शोधू, त्रास होईल, त्रस्त होशील तू, नाना संकट येतील तुझ्या वाट्याला. आणि महाराज पण मला देव तर पाहिजे ना, मला कृष्ण तर भेटला पाहिजे ना. मग काय करू? तळमळ होते ना मला. जसं कृष्ण भेटावा म्हणून एका गौडणीला तळमळ झाली होती ना. काय कानया रे कानया रे कानया रे जग रे
म्हणतो जसं गवळणींना कृष्ण परमात्मा भेटण्याकरता तळमळ झाली ती देही भेटी एक वेळा किंवा घनु वाजे घुन घुन वारा बाहेरून झुन भवतार कुहा काणा वेगे भेटवा का चांदवू चांदणे कापेऊ छंदणे चांदवू चांदणे कापेऊ छंदणे देवकी नंदनु विन नावडेऊ तुम्ही गातसा सुस्वरे ऐकोनी द्यावी उत्तरे कोकिळीवर जावे तुम्ही पायी या चांदऊ चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कानवन माळी वेगी वेगी भेटवा का गणुवा देवो गुणगुणा गणुवा देवो गुणगुणा तो भेटलाच पाहिजे न जाणू याच्या अगोदर त्याच्या दर्शनाकरता भरला उलंडोनी रीताकरी घट अशी एक अवस्था होती ना महाराज ऐका अभंग ऐका हं मला अभंगा हे ते बाकी सांगत नाही अभंगाशी मी आता बांधिले महाराज कृष्ण परमात्मा भेटला पाहिजे अगम निगम हे सगळे जंगल हाताळले पायाखाली घातले पण माधून कृष्ण भेटत नाही काय केलं पाहिजे साधू दयाद्र अंतकरणाचे असतात रात्री महाराजांच्या श्रीमुखातनं प्रमाण आले दयातीचे नाव भूताचे खरं भांडवल त्यांचं भूतांची दया भांडवल हे प्रमाण रात्री थोडं असं बाजूला गेलं थोडंसं बाजूला गेलं असं टर्न मारला मग असं टर्न मारला थोडंसं बाजूला गेलं ऐका आत्ता ऐका तार लागेल तुमची सगळ्यांची हे केल्याचं फल आपल्या पदरात पडेल नानांच्या पदरात काही गरज नाही नानांच्या पदरात पडलंच पाहिजे असं नाही आपल्या पदरात पाडून घ्या त्यांच्या पदरात पाडून काय फायदा त्यांना पदरच नाही कळतंय ना मी काय बोलेल त्यांना पदरच नाही त्यांना फक्त आपल्या उद्धाराची कदरच आहे दुसरं काही नाही काय पदर त्यांना तो म्हणे कृष्ण परमात्मा भेटलाच पाहिजे काय करू महाराज सांगा ना हे सगळे वन करत वन फिरलो म्हणे तुकाराम महाराज म्हणे बरं तुझी मला दया आली पराकाष्ठा गाठली तू प्रयत्नांची तुला कृष्ण परमात्म्याची मी गाठ घालून देतो ऐका म्हणे कस काय महाराज म्हणे तुला एक दृष्टांत सांगतो ऐका महाराज दृष्टांत सांगतायत तो दृष्टांत असा आहे नामदेव महाराज एका राजाच्या मुलाचं लग्न होतं कोणाच्या राजाचा तो राजा खरा होता तो काही किलवर नव्हता खरा राजा होता तो म्हणजे ज्या अर्थी तुम्ही असले त्या अर्थी बाकी तुमचे परिचित राजे आहेत तू इथला जोरात असणार म्हणतो महादेव मंदिर चालू आहे तुला कार्यक्रम मुलाचं लग्न होतं राजाच्या काय डोक्यात आलं आणि काय नाही आता राजाच्या डोक्यात काही पण येऊ शकतं राजाने एका सेवकाला बोलव प्रधानाला बोलवून ऐश्वर माझ्या पदरी आहे तू खूप मजा केली खाल्लं पिल्लं सगळं केलं काय केलं मला माहिती नाही दिले होते तू याचं सगळे कळतंय ना इकडे म्हणे काय 8 दिवसावर माझ्या मुलाचं लग्न आहे म्हणे मग मी काय केलं पाहिजे आहेर तर करणारच आहे मी आहेर नाही म्हणे मग अरे माझ्या